उंबरठा आहे हा, सांभाळून. आजी, मीरा इथे नसताना देवघरात आत बाहेर कसं करू शकतेय? आजी, आजी, आता काय जप करत बसणार आहात का इथे? घ्या दर्शन आणि आटपा पटापट. मला नाश्ता करून बाहेर जायचंय. आजी खरंच आलेत की मला भास होतोय? नाही, पण आत्या बोलतायत की, म्हणजे भास नसावा. मी आले पोरी. तिकडे बघून मी आलीये पोरी म्हणून काय सांगताय? मीच आणलंय तुम्हाला इथे, कळलं का? आणि तुम्हाला दिसत नसलं म्हणजे काय जगाला दिसत नाही असं नाही ना? कोणी नाहीये तिकडे. मला दिसत नसलं ना तरी मला सगळीकडे देवीचीच रूप दिसतात. तुला जायचं असेल तर जा, मी इथेच थांबते. थांबू ना? थांबा की, मला काय करायचंय? दिवसभर थांबा. पण परत मी तुम्हाला इथे न्यायला येणार नाही, आधीच सांगते. मग या स्वतःचा स्वतः धडपडत. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत बाळा. आजी, मला तुम्हालाच भेटायचं होतं आणि तुम्ही आलात. तू आणि मीरा मला खूप जवळच्या आहात ग. तुमच्या मनातलं मला कळतं. आजी, पण हे दरवेळेस कसं शक्य आहे? माझी जेव्हा शक्ती गमावली होती ना मी, तेव्हा सुद्धा तुम्हीच मला धीर दिला होता. देवी आईचा उदो उदो. तुम्ही मार्ग दाखवला ना, म्हणून मी मीरापर्यंत पोहोचू शकले. आम्हा दोघी बहिणींना जोडणारा धागा तुम्ही. ही थेरडी अंबिकाला आधीपासून मदत करत आली. आजी, आणि एवढंच नाही, जेव्हा एका मांत्रिकाने मला कैद केलं होतं तेव्हा माझ्या बाबांना तुम्हीच माझ्यापर्यंत आणलं होतं ना. आणि माझंच नाही, जेव्हा मीरा पण संकटात असते तेव्हा सुद्धा तुम्हीच तिला बाहेर काढता. तुम्ही येता, कसं मला नाही माहिती, पण तुम्ही येता आणि सगळं नीट होतं. आणि काल माझी वेदा संकटात असताना जर तुम्ही मला त्या जागेपर्यंत नेलं नसतं ना तर खूप मोठा अनर्थ झाला असता. आजी, म्हणजे ह्या म्हातारीने अंबिकाला तिथे आणलं होतं. आजी, दरवेळेस कसं घडतं? मीरानंतर फक्त तुम्ही आजी मला बघू शकता. तुम्हाला दुसरं काही दिसत नाही, पण मी दिसते. आजी, काहीतरी दैवी आहे. कोण आहात तुम्ही? मी कोण आहे? अगं, आपल्या लेकींचा लळा असलेली मी एक म्हातारी आहे. आणि मातृत्वाची शक्ती काय करू शकते हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीये बाळा. हो ना?
वाईट शक्ती कितीही बलवान असली तरीही दैवी शक्ती निरागस जीवांच्या मागे उभी राहतेच. चला माझं झालंय, मी निघते. अगं माया असं काय करते, पूर्ण संपून तर जा. अगं नाही अनन्या, बस झालं मला. एक मिनिट, तू मागून घेतलायस माझ्याकडून जबरदस्ती. ते सगळं आता संपवायचंय, मगच उठायचंय, कळलं? थँक्यू आत्या. माझं झालंय. एक काम धड करतायत नाही हिला. हे काय? काळी पाहुली आहे ही. आणि हे टाचणे आणि बापरे